जी दृश्य मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। अलोट गर्दी वरई डोमच्या बाहेर झाली असल्याचं बघायला मिळतंय। तात्काळ ते सर्व कार्यकर्ते जे आहेत ते उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, कारण आज केवळ मुंबईमधलीच जनता नाही तर अवघ्या महाराष्ट्रातली जनता, अवघ्या महाराष्ट्रातले मराठी बांधव वरई डोमच्या दिशेने निघालेले होते आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। जरी बाहेर LED स्क्रीन्स लावण्यात आलेल्या असल्या किंवा यांच्यापर्यंत या जनतेपर्यंत आम्ही आमच्या दोन भाऊ येत आहेत त्यांच्यासाठी आलोय, उत्स्फूर्तपणे आलोय। आज आमचा आनंदाचा क्षण आहे। 19 वर्षानंतर हे दोन भाऊ एकत्र येत आहेत, आम्हाला मराठी माणसाला आनंदाचा क्षण आहे आणि हे सरकारला खुपतंय म्हणून या सरकारने ही दडपशाही केली आहे। हे सरकारचंच कारस्थान आहेत, हे कोण आहेत? माझी महापौर आलेले आहेत त्याच्या पास तर आज जाण्यासाठी म्हणून प्रचंड गर्दी इथे जमलेली आहे। पोलिसांनी आम्ही जे राखीव तुम्ही जोरदार एक ठाकरे बंधू एक अगोदर काय भरलं काय ना गर्दी कमी दाखवायची आहे मराठी माणसाच्या या इतिहासाला हे प्रशासन दडपशाही करतं। एक मराठीचा हा एक इतिहास आहे, 20 वर्षानंतर घडणारा इतिहास आहे हा। 20 वर्षानंतर घडणारा इतिहास आणि त्याचा आम्ही साक्षी आहोत, साक्षी राहायचं आहे आम्हाला। गरज पडली हा गेट देखील तोडू आम्ही। काका तुमच्याकडे पास नाही सोड, मुंबईचे महापौर आहेत, नाही सोड दुर्लभ आहे। थांबा त्यांचं असं म्हणणं की सरकारला गर्दी कमी दाखवायची आहे। पण आम्ही सर्व मराठी महाराष्ट्राबरोबर आहोत, मराठी बरोबर आहोत। आपण पाहतो आता ही आक्रमकता जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। खरं तर आम्हाला सुद्धा या क्षणाचं साक्षीदार व्हायचंय, आम्हाला आमच्या डोळ्यांनी ही दृश्य जी आहे ती बघायची आहे, दोन्ही भावांना एकत्र येताना बघायचंय आणि त्यासाठी गर्दी जी आहे ती वरई डोम बाहेर जमा झाली आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे वरई डोम सुद्धा संपूर्ण भरलेला आहे। 6000 ते 8000 इतकीच कॅपॅसिटी, इतकीच क्षमता या वरई डोमची आहे। मात्र बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, त्यामुळे आता या जनतेला आवाहन केलं जाते, बाहेर ज्या मोठ्या संख्येने LED स्क्रीन्स लावलेल्या आहेत त्या LED स्क्रीन्सवरती तुम्ही हा सोहळा बघा अशा प्रकारचं आवाहन केलं जाते। आणि आता या गर्दीला सावरणं पोलिसांना सुद्धा कठीण झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वरई डोम बाहेर साधारणतः मोठ्या संख्येने गर्दी जमलेली, आपण शेकडोंच्या संख्येने गर्दी जमलेली पाहतोय। आतमधली गर्दी आणि बाहेरची गर्दी ही दोन्ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। आतमध्ये सुद्धा वरई डोम पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि त्यामुळे आता आतमध्ये या जनतेला सोडता येत नाही, या नागरिकांना पोलिसांना सोडता येत नाही आहे। मात्र आम्हाला आतमध्ये जायचंच आहे आणि हा क्षण जो आहे अनुभवायचाच आहे अशी भूमिका एकंदरीत या सर्व जनतेची आपल्याला बघायला मिळते आहे। निश्चितच आहे, साहजिक आहे, उत्साह असणारे 20 वर्षांनंतर हा क्षण बघायला मिळतोय। मात्र तरी सुद्धा वरई डोमची क्षमताच तितकी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर याआधीही वरई डोममध्ये गर्दी झालेली, मात्र न भूतो अशी ही गर्दी आज वरई डोममध्ये इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी म्हणून जमलेली आहे। तब्बल 19 वर्षानंतर दोन्ही बंधू एकाच मंचावर दिसणार आहेत, त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी म्हणून हा मराठी माणूस इथेच जमलेला आहे। मात्र गर्दी आज जाऊ शकत नाही आहे, कारण आतमध्ये ही प्रचंड गर्दी आहे। वरई डोम पूर्णतः खचाखच भरलेला आहे, त्यामुळे या गर्दीला हात सोडणं शक्य नाही। तर दुसरीकडे इथेच उभे राहून हे लोक जोरदार घोषणाबाजी सुद्धा करतायत, तर दुसरीकडे आरोप सुद्धा यांच्याकडनं केले जात आहेत। गर्दी सरकारला कमी दाखवायची म्हणून आम्हाला आज जाऊ दिलं जात नाही असा आरोप काही मराठी बांधवांकडून केला जातोय।
मोठ्या प्रमाणात वरळी डोम परिसरामध्ये गर्दी जमलेली आहे। तर ही तुफान गर्दी आत जाण्याचा प्रयत्न करते, मात्र कुणालाही सध्या तरी आत जाणं शक्य नाही आहे, कारण आतमध्येही प्रचंड गर्दी। ही दृश्य आहेत साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह वरळी डोमच्या बाहेरची ही दृश्य आहेत। आतमध्ये नेते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मनसे सोबतच ठाकरे गटाचेही कार्यकर्ते जमले। मराठी माणसानं इथे गर्दी केली आहे ती मराठीचा आवाज ऐकण्यासाठी। राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांकडूनही गेल्या काही दिवसांपासून एक महत्त्वाचा बॅनर या ठिकाणी लागला होता, तो म्हणजे मराठी भाषेचा हा विजय आहे, तुमचा हा विजय आहे, त्यामुळे हा विजय साजरा करण्यासाठी गुलाल उधळत या, वाजत गाजत या, असं आवाहन दोघांकडूनही करण्यात आलं होतं। त्यानंतर ही जनता इथे जमलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी म्हणून हे दोघे इथे जमलेले आहेत। याआधी हे दोघे बंधू एकत्र आले नाहीत का, तर असं नाही। कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते, मात्र अशा पद्धतीनं राजकीयदृष्ट्या हे दोघे एकत्र येणं ही प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न होतं। बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं, ते स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय। म्हणूनच या दोघा बंधूंना ऐकण्यासाठी, त्यांना या मंचावर एकत्र बघण्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांनी याची देही याची डोळा पाहता यावा, यासाठी म्हणून ही गर्दी इथे जमली। निश्चितच हा क्षण अनुभवण्यासाठी, बघण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांपासून ते आत्ता उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भाषणांपर्यंत गर्दी ही आपल्याला नेहमीच बघायला मिळते। आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं वेगवेगळ्या व्यासपीठावरती असली तरी सुद्धा गर्दी किती असते हे आपण नेहमीच बघितलेलं आहे। आणि आज तर दोन्ही बंधू अर्थातच महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड एकत्र येतोय, एका मंचावर येतोय, तर गर्दी होणं हे साहजिकच होतं। मात्र खरं तर आता जनतेने सुद्धा शांतता बाळगावी असं आवाहन केलं जाते, कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस किती प्रयत्न करत असले तरी सुद्धा ते आपलं सुद्धा कर्तव्य आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर वरळी डोमच्या बाहेरचा जो रस्ता आहे तो खचाखच भरलेला सध्या आपल्याला पाहायला मिळतो। बाळानांदगावकर स्वतः या गर्दीसोबत संवाद साधताना आपल्याला बघायला मिळत आहे, त्यांना शांततेचं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकांना सोडत नाही, लोकांना सोडत नाही। प्रवीण आता येईल त्या बाजूने, त्या नांगराबद्दल डोकं दुखतंय, डोकं दिसतंय या बाजूने, डोकं सोडून दिसलं पाहिजे। आपण पाहू शकतो या ठिकाणी गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने वाढतच चाललेली आहे आणि जशी सोहळ्याची वेळ जवळ येते गर्दी वाढते, त्यामुळे बाळानांदगावकर स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे। आणि या दरम्यान आतमध्ये जागा नसल्यानं तुम्हाला आतमध्ये येता येत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।